नमस्कार सर्वांना. BBL डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बोरकर साहेबांच्या घरी बिटल जातीच्या शेळ्या आहेत तर त्यांच्याकडनं आपण त्या शेळ्यांची माहिती घेणार आहोत. तर सर आपलं कृपया नाव, गाव आणि बिटल शेळी पालन कधीपासून सुरू केले ते सांगा. नमस्कार सर्वांना. माझं नाव मनोहर भगवान बोरकर, मुक्काम पोस्ट तळणेवाडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर आपण शेळी पालन, बिटल शेळी पालन हे कधीपासून सुरू केले? किमान 2016 पासून. 2016 पासून, म्हणजे कमीत कमी आज 10 वर्ष झालेत म्हणून. हम्म. तुम्ही बिटल जातीची शेळी का निवडली व या जातीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? शेळी पालनाचा आपल्याला लहानपणापासूनच छंद होता. पण बिटल शेळी निवडायचं एकच कारण की ती वजनाला चांगली आहे आणि दुधाला पण चांगली तर आणि दिसायला पण छान आहे शेळी. त्यामुळे सुरुवातीला किती शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला आणि आज तुमच्याकडे एकूण किती शेळ्या आहेत? सुरुवातीला आपल्याकडं थोड्या शेळ्या होत्या, म्हणजे गावरान शेळ्या होत्या देशी, उस्मानाबादी. त्यानंतर बिटल विषयी माहिती घेऊन बिटलच्या चांगल्या चांगल्या फिमेल खरेदी केल्या आणि त्याच्यावर आता सध्या आपल्याकडं 20-25 आहेत, मेल आणि फिमेल. मेल आणि फिमेल दोन्ही. तर बिटल शेळी म्हणजे दररोज दूध किती देते व तिची बाजारात मागणी कशी आहे? बाजारात मागणी चांगली आहे, चांगल्या क्वालिटीला. तर भरपूर रेट वाढलेत आणि तसे ॲनिमल पण, शेळ्या पण मिळत नाही चांगल्या. त्यामुळे बाजारात मागणी चांगली. आणि दुधाचं विषय जर बोलायचं झालं तर दूध एका टायमाला चांगली शेळी असली तर 2 ते 2.5 लिटर देऊ शकते, म्हणजे दोन्ही टायमात 4-5 लिटर पर्यंत रेकॉर्ड पण आहेत तसे. तर शेळ्यांना तुम्ही कोणता आहार देता आणि त्यांची आरोग्याची काळजी म्हणजे कशी घेता? एक टाइम तर भरपूर त्यांना सुका चारा असतो. नंतर मेथी घास वगैरे, दुसरा हिरवा चारा, झाडापाला काही असतो, थोडा झाडाचा पाला, अशा प्रकारे असते. आणि बऱ्यापैकी 9-10 वर्षे ह्या फील्ड मध्ये असल्यामुळे ट्रीटमेंटचं आपल्याला माहिती आहे पूर्ण. म्हणजे तुम्ही घरीच त्यांच्यावर आजार उपचार वगैरे करतो. उपचार घरीच. तर बिटल शेळी वर्षातून किती वेळा पिल्ले देते आणि एक वेळेस किती पिल्ले होतात तिला? बिटल शेळी 14 ते 15 महिन्यात किंवा 16 महिन्यात 2 वेळ होतात. एका टायमाला कधी 1 होतं, कधी 3 होतात, कधी 2 होतात, 4 पण होतात काही वेळेस. शेळ्या आणि पिल्लाची विक्री म्हणजे तुमच्या ऑर्डर असतात ते, म्हणजे तुम्ही कसे त्यांना का बाजारात नेऊन विकता? म्हणजे बऱ्यापैकी क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आपल्याला बाजारात जायची गरज पडत नाही. आपल्या घरीच गिऱ्हाईक असते, ऑलरेडी कस्टमर तयार असते पिल्ल किंवा म्हणजे तुम्ही पाठी समजा बोकडे ऑनलाईन घेण्यासाठी. बुकिंग घेता? ऑनलाईन बुकिंग पण घेत नाही, पण आपल्याला समजा ते जेव्हा पिल्लू द्यायचं आहे तेव्हा ते म्हणजे ग्रुपवर फोटो हा काढून हा टाकायचे. हा. या व्यवसायात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्यात का आतापर्यंत, किंवा तुम्ही कोणत्या सोडवल्यात म्हणजे आलेल्या अडचणी? अडचणी बऱ्यापैकी येतात. आता जीव म्हणलं की थोडं दुखणे भाणे येतातच त्यांना. पण लसीकरण वेळेची वेळेला केल्यामुळे जास्त त्रास काही होत नाही त्या गोष्टीचा. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे व्हायरल मध्ये ताप हे थोडाफार आला तर ते आपण घरीच्या घरी कव्हर करतो, त्याला काय अडचण नाही तेवढी. लसीकरण वेळेच्या वेळी झालं तर मग दुसरे मोठ्या आजारांना सामोरे जावं लागत. तर आता हे जे पिल्ल आहेत हे तुम्ही वेगळे का बांधलेत म्हणजे? थोडं आता हे मोठ्याले गावाने चारा खाता येत नाही त्यांना. आता त्यांना ही जागा थोडी कमी पडते, आपल्याला शेपरेट पिल्लांसाठी आणि शेळ्यासाठी एक शेड बनायचे. म्हणजे नवीन शेतकरी आणि युवकांना बिटल शेळी पालन सुरू जर करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? शेळी पालन धंदा चांगला आहे, फक्त स्वतः करणारा पाहिजे माणूस. आणि काळजीने, निदान स्वतः करणार नसला तरी बी 2 टाइम ते शेड मध्ये येऊन त्याला शेळीची थोडीफार तरी अभ्यास असला पाहिजे. ती रोज कशी दिसते, काय खाते, ती खाते, म्हणजे हे गोष्टीचा अभ्यास पाहिजे. तेव्हा त्यांनी शेळी पालन मध्ये उतरावं. अन्यथा उपयोग नाही त्या गोष्टीचा. म्हणजे लक्ष व काळजी द्यावाच लागेल. काळजी घ्यायला पाहिजे स्वतः, म्हणजे गड्याच्या जीवावरला धंदा नाही शेळी पालन. तर धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले आभारी आहोत. धन्यवाद.
तुमच्या चॅनलचा पण आभारी आहे धन्यवाद. आणि आपल्या गोट फार्मला भेट दिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.